महाराष्ट्रच नाही तर देशातल्या राजकारणातली सगळ्यात मोठी घडामोड आज घडणार आहे. तिथे मी उभी आहे परळी वडूरमध्ये, ज्या स्टेजवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ जवळपास 19 ते 30 वर्षानंतर एकत्र येणार आहेत. तिथूनच आज मी बोलत आहे. हा मेळावा पार पडणार आहे. हा विजयोत्सव आहे. हिंदीच्या विरोधात राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी जी काही भूमिका मांडली होती त्यानंतर जिया रद्द झाला आणि त्यानंतर हा सगळा विजयोत्सव साजरा करण्यात येत आहे. हा मेळावा मराठी माणसासाठी साजरा करण्यात येत आहे. जवळपास 7 ते 8 हजार लोकांची व्यवस्था या ठिकाणी आहे बसण्यासाठी. त्या सगळ्यांवर आपण बोलणार आहोत. त्यासाठी आपण बोलण्यासाठी आहेत मनसेचे संदीप देशपांडे. सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं जर तुम्ही बघितलं टी शर्ट बघितलं तुम्हाला दिसेल कशा प्रकारे त्याच्यावर आपली मुळाक्षरं लिहिलेली आहेत. त्याबद्दल पहिल्यांदा काय आज जो विजयोत्सव आहे तो इथे जमलेले लोक असतात तर महाराष्ट्रातल्या सगळे मराठी माणसं हा आपापल्या ठिकाणी हा विजयोत्सव आहे. आणि ज्या पद्धतीची हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न सरकारने केला, सरकारला महाराष्ट्रामधल्या मराठी माणसाच्या एकजुटीसमोर झुकावा लागला, त्याचा हा विजयोत्सव आमचा आहे. पण हे जर मी अजून बघितले 2-3 त्याच्यावर ते असं लिहिलं परिषदेवर आवाज मराठीचा आहे. ते कुठलाही झेंडा नाही आहे, फक्त आवाज मराठीचा बॅनर आहे. त्यामध्ये आजचा मला असं वाटतं मेळावा जो आहे हा राजकीय मेळावा नाही आहे. जरी दोन राजकीय पक्षाचे नेते एकत्र येत असतील तरी हा मेळावा जो आहे हा मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा आहे. त्याला राजकीय कशातनं न बघता मराठी माणसाची एकजूट म्हणून आपण बघू. पण मला असं वाटतं की मराठी अस्मितेसाठी मराठी अजेंडासाठी दोन भाऊ एकत्र येत आहेत. पण जर आपण ठाकरेंची सेना बघितली किंवा मनसे बघितली, या दोघांच्या पुढच्या भविष्यासाठी किंवा राजकारणासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी जे काही सध्या राजकारण सुरू आहे त्यासाठी दोन भावांनी एकत्र जर दोन भाऊ एकत्र आले तर वेगळं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला बघायला मिळेल. अर्थात मराठी माणसाची जेवढी पॉवर आहे तेवढं रूपांतर शक्य होतं. मला असं वाटतं आजचा जो विजय मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय राजकीय भवितव्य काय असेल त्याचा निर्णय भाऊ निश्चितपणे घेतील आणि पण या सगळ्या हे सगळं एकीकडे विजयी मेळावा पार पडतोय मराठीसाठी आणि दुसरीकडे मराठी असा वाद सुरू झालेला आहे. एकीकडे केळीचं विधान जर तुम्ही बघितलं तर तुम्ही मराठी शिकणार नाही राज ठाकरेंना त्याच्यावर त्यांनी ओपन चॅलेंज केलं. इतकी लोकशाह वाटते या लोकांची आणि हा वाद आता लोक फुबाट असेल तरी त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे. योग्य वेळी त्याचं नावही घेऊ योग्य वेळी घेऊ. पण एक सांगतो, महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक मराठीचा अपमान करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याच्या कानाखालीच बसणार, दुसरं कसं पळून जातोय, सापडत नाही. हिंमत असेल तर बसावं त्याच्या ऑफिसमध्ये. आम्ही म्हणतोय, माझं म्हणणं मुख्यमंत्र्यांना आहे की जर कायदा सुव्यवस्था नीट ठेवायची तर असलेल्या नराधमांवर तुम्ही कारवाई करा, तर मग आम्ही आमच्या. एकीकडे असं पण बोललं जातं की ठीक आहे मराठीचा अभिमान आहे, मराठीसाठी तुम्ही बोला, पण दुसरीकडे ना कायदा हातात गुंडागर्दी हा शब्द वापरला जातो. तुम्हाला तो पटतंय? नाही, मुळात असं आहे की माझ्यासमोर माझ्या आईचा जर कोण अपमान असेल मी पोलिसांची वाट बघून तक्रार नका. मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावं. तेच असं म्हणतायत की गुंडागर्दी केली जाणार नाही. त्याला म्हणून काही नितेश राणेंनी जो आरोप केला हिंदूंचं विभाजन होतंय असं नितेश राणे. नितेश राणे ज्या नितेश राणे त्यामुळे त्यांच्याबरोबर कोण होतं? महाराष्ट्र मूवमेंट सेना होते ना, हे भारतीय जनता पक्षवाले सगळे शेपट्या करून बसलेले. त्या लाटाकाट्या चालवणाऱ्यांनी आम्हाला शिकवायचं नाही तलवारी कशी चालवायची. त्यांचे एक दिवस असते फक्त दसऱ्याला लागले आणि 305 दिवस तलवारी घेऊन फिरतोय. त्यांनी आम्हाला शिकवलं. मला वाटतं तुमच्या एवढी उत्सुकता मलाही आहे, पण मी एक नक्की सांगतो की पहिलं कोण दुसरा कोण यापेक्षा आज मराठी माणूस बोलणार आहे हे मला. धन्यवाद. संदीप देशपांडे होते मनसे नेते. तुम्ही बघितलं तर मोठ्या संख्येने मराठीवर प्रेम करणारे, राज ठाकरेंवर प्रेम करणारे, उद्धव ठाकरेंवर प्रेम करणारे, बाळासाहेबांच्या शिवसेनेवर प्रेम करणारे सगळे मराठीवर जमणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच हा मेळावा ऐतिहासिक असणार आहे. सगळ्यांना आपली नजर असणार आहे. हे नाही पाहिलं.